ह्याचा जीव धोक्यात गेला हे आपल्याला माहीत आहे. आपण जर ह्याला काहीतरी करायला प्रयत्न करायला गेलो तर आपण सुरक्षित असलं पाहिजे, हे आपली पहिलं कर्तव्य आहे. कारण आता हे झाले त्याच्या पाठोपाठ आपण पण जायचं का त्याच वाटेनं? नको. कारण हे रस्त्यात झालं असलं आणि तुम्ही जर रस्त्यात इंथुजियास्टिकली रस्त्यात काहीतरी करायला लागला तर येणारी गाडी आपल्याला उडवू शकते. पण ज्या वेळेला पेशंट आपल्या हातनं वाचेल असा 3, 4, 5, 6 जणांच्या मदतीनं, त्यावेळेस जे सात्विक समाधान असते की नाही तिच्यासारखा आनंद कसलाच नसतो. आणि असे 26 पेशंट वाचवलेल्याची उदाहरणं आहेत आमच्याकडे, तिच्या नोंदी आहेत. असं म्हणायचं. अजूनही वेळ आपल्याला काही सांगून येत नाही. फक्त जुन्या काळात असं होतं, म्हणजे काही वर्षांपूर्वी लिंबू मारलं, मूठ मारली, मग ते काहीतरी छाती गच्च झाली, करणी केली असं म्हणायचे. पण या सगळ्याची कारणं म्हणजे माणसाला हार्ट अटॅक आलेला असायचा. मुद्दा असा आहे की सर कामत सर आहेत आणि इकडे सगळ्यात सिनियर आहेत भिंगारडे सर आहेत, की आम्ही सगळे जे करतो हे सगळं घड्याळाच्या उलट्या याने आमचं बॉडी क्लॉकच वेगळं आहे. 4-5 नंतर आम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात होते. याचं कारण वर्षानुवर्ष वर्तमानपत्राचं काम हे संध्याकाळी सुरू होतं, रात्री उशिरा, पहाटे उशिरा संपतं. आणि हे सगळं निसर्ग चक्राच्या विरुद्ध आहे. त्यामुळं आमचं खाणं पिणं या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्याच्याने पाळल्या जात नाहीत. त्यामुळं आमच्या क्षेत्रातल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे खूप आहे. तर गेले काही दिवस आम्ही चर्चा करतोय. परवा आमचे सहकारी नितीन कुलकर्णी, त्यांना अटॅक आला होता, ब्लॉकेजेस निघाले, काही त्याच्यावर गोष्टी झाल्या. तर असे बरेच लोक आहेत, विशेषतः आमच्याकडे मीडियामधले, पेपरमधले लोक. तर आम्ही भिंगारडे सरांना, कामत सरांना विनंती केली की तुम्ही या, आणि ज्याला गोल्डन आवर्स म्हणतात की थोड्या वेळात अटॅक आल्यानंतर थोड्या वेळात जर प्रथमोपचार मिळाले तर तो माणूस हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत हे करणं गरजेचं असतं. आणि आपण सगळेच जण, माझ्या सकट आपण सगळेच जण असे आहोत की एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर काय करायचं, एक तर त्या माणसालाही सुचत नाही आणि आपल्यालाही सुचत नाही. आपल्याकडं अलीकडं CCTV फुटेज असतं सगळीकडे. तर परवा एक फुटेज असं सगळीकडं फिरत होतं, व्हिडिओ, की शेजारच्या माणसाला अटॅक आला, त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला CPR कसा द्यायचा हे माहीत होतं, म्हणून त्याला तो माणूस वाचू शकला. तर आपल्या सगळ्यांना हे माहिती व्हावं की प्रथमोपचार काय करायचे. म्हणजे आम्ही म्हटलं ना, आमच्या कुलकर्णी सरांना खाली उतरले, आमच्या पुरेकरांना घेऊन त्यांना घाम सुटला होता, तर आम्हाला कळलं नाही की हा कदाचित माइल्ड अटॅक असू शकतो किंवा हे अटॅकची लक्षणं असू शकतात. तेव्हा हे सगळ्यांना माहिती व्हावं. आणि आपण दुर्दैवाने जर असं कुठे असू, आपल्या शेजार पाजारच्याला कोणाला जर झालं, सहकार्याला, शेजारी, बाहेर मार्केटमध्ये, तर आपल्याला त्याच्यासाठी प्रथमोपचार काय करायचे, कसं त्या माणसाला काही वेळ जगवायचं, हे संजीवनी सांगणारे डॉक्टर भिंगारडे आणि कामत सर आलेत. दोघेही अनेस्थेशिया म्हणजे भूल तज्ज्ञ आहेत, है ना, CPR मधले. तर त्यांना विनंती करतो की हे सगळे, आमची कामाची वेळ असली तरी मी आवर्जून सांगितलंय सगळ्यांनी इथे या. आमच्या बाकीच्या आवृत्त्या आहेत तिकडेही हे ट्रेनिंग, हे प्रशिक्षण त्यांना द्यायचं आहे. पण त्याची सुरुवात हे आमचं पश्चिम महाराष्ट्रातलं मुख्य कार्यालय आहे, तर इथून ते द्यावं. आम्ही त्याचा व्हिडिओ करतो आहोत. तो व्हिडिओ आम्ही त्या आमच्या सगळ्या माणसांना देऊ, सोशल मीडियावरही देऊ. तर तुम्ही कृपया सांगा, आमच्या सगळ्यांना आम्हाला समजेल अशा ह्याच्यात सांगावं. थँक्यू. नमस्कार. सर्वात प्रथम तरुण भारत या वृत्तपत्रानं आम्हाला हा एक छान प्लॅटफॉर्म दिला की ज्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत लगेच पोहोचू शकतो. कारण हे एक प्रभावी माध्यम आहे. आणि आपल्याला आजचा एक दिवस असा आहे की आजच शाहू महाराजांची जयंती आहे, की जो आपला रोगराजा म्हणून आपण त्यांना मान सन्मान दिला. आणि त्यांनी जे आपल्याला दिले त्यासाठी थोडं का विना आपण जनतेसाठी करायला पाहिजे, ही त्यातली एक भावना आहे. तर आता मुख्य मुद्द्याला यायचं म्हणजे, आता सगळ्यांना माहीत असते की हृदयाचा झटका यायचं प्रमाण आणि हृदय बंद पडायचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप लवकर वयात यायला लागलेलं आहे. म्हणजे अगदी 20 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत सुद्धा आवाज ऐकू येते ना, येतोय, लोकांना हार्ट अटॅक येतो. आणि हार्ट अटॅक आला तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी असते की ही घटना ज्या वेळेला घडते, हृदयविकाराचा झटका येणे, ती
ते जर 100 जर आपण पेशंट बघितले तर 100पैकी जवळजवळ 90पेक्षा जास्त लोक हॉस्पिटलच्या बाहेर असतात. म्हणजे घरात असतील, शेतात असतील, रानात असतील, रस्त्यावर असतील, मॉलमध्ये असतील, रेल्वे स्टेशनवर असतील. आणि 10% कमी लोक हॉस्पिटलमध्ये काहीतरी कारणासाठी गेलेले असतात आणि त्यांना तिथं अटॅक आल्यावर त्यांना लगेच उपचार मिळू शकतात. पण राहिलेल्या मोठी जी संख्या आहे 90% जास्त, ही सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात असलेली असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हार्ट अटॅकनं हृदय बंद पडलं हे ओळखायचं कसं, हे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती इतकी सोपी आहे की कोणालाही सर्वसामान्य लोकांना समजेल इतकं ते सोपं आहे. तर ते सोपं कसं, तर पहिल्यांदा काय होतं की हृदय आपलं काय काम करत असतं, तर शुद्ध रक्त सगळ्या शरीरभर पोचवत असतं आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा सगळ्या शरीरातनं हृदयाला होत असतो उजव्या कप्प्याकडे. उजव्या कप्प्यातनं ते परत फुफ्फुसाकडे जातं, फुफ्फुसात शुद्ध होऊन डाव्या कप्प्यात येतं आणि डाव्या कप्प्यातनं अख्ख्या शरीरभर शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा आणि न्यूट्रिशनचा पुरवठा डावी बाजू करत असते. आणि डाव्या बाजूला जे जाणाऱ्या रक्ताच्या शिरा आहेत, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या, त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. तिथं जर ब्लॉक झाला किंवा फुफ्फुसाकडे जाणारे जे शुद्ध वाहण्यासाठी होण्यासाठी जे रक्त जातं उजव्या बाजूच्या कप्प्यातून, तिथं जर ब्लॉक झाला तर ही सगळी सायकलच बिघडून जाते. म्हणजे हृदयातून शुद्ध व्हायसाठी रक्त फुफ्फुसाकडे जाणे आणि शुद्ध झालेलं रक्त शरीराकडे नेणे, हे सगळं कामच थांबतं फुफ्फुसाचं. आणि ज्या वेळेला शुद्ध रक्ताचा पुरवठ्यातनं ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला होत असतो, तर मेंदू इतका संवेदनशील आहे ऑक्सिजनच्या बाबतीत. एका क्षणाचंही त्याला रक्ताचा पुरवठा झाला नाही, म्हणजे ऑक्सिजन मिळाला नाही, तर मेंदू काम करायचं सोडतो. एका क्षणाचा म्हणजे एका सेकंदात तुम्ही हजारो क्षण समजा, एका क्षणाला जरी त्याला मेंदूला पुरवठा झाला नाही ऑक्सिजनचा, तर मेंदू काम करायचं सोडतो. इतकं संवेदनशील आहे. मग ज्यावेळी हृदय बंद पडतं त्यावेळेला काय होतं, पहिल्यांदा तर मेंदूला रक्ताचा पुरवठा थांबतो. रक्ताचा पुरवठा थांबला की पहिलं काय होणार, मेंदू काम करायचं थांबणार, म्हणजे पेशंट बेशुद्ध होणार. त्याला काय झालंय ते कळतच नाही. म्हणजे पहिलं बेशुद्ध होतो आणि त्यानंतर आपल्या मेंदूमध्येच श्वास घ्यायचे काही केंद्र आहेत. त्या केंद्राचं सुद्धा काम त्यानंतर हळूहळू मंदावतं आणि 1-2 मिनिटात ते पण बंद होतं. म्हणजे पहिला पेशंट बेशुद्ध होतो आणि पाठोपाठ काही 1-2 मिनिटात, 3-4 मिनिटात त्याचा श्वास पण थांबतो. मग आता बेशुद्ध पडणे ह्याला हजारो कारण आहेत. फिट आल्यावर बेशुद्ध होतंय, साखर कमी झाली तरी बेशुद्ध होते, किंवा नाटकं करायची असली तरी सुद्धा बेशुद्ध होत आहेत. म्हणजे काहीतरी भांडण झालंय की काय करायचं आता, मिटवायचं कसं भांडण, तर कुणीतरी एकानं बेशुद्ध पडायचं, म्हणजे थांबतेच ते भांडण. तर बेशुद्ध झालं म्हणजे हृदय बंद पडलं असं नाही. श्वास बंद पडला की हृदय बंद पडलं. आणि श्वास बंद पडायचं कुणीही नाटक करू शकत नाही. जो जिवंत आहे तो श्वास घेत असतो. मग त्याला फिट आलेले असले आणि तो जर जिवंत असला, म्हणजे तुझं हृदय चालू असलं, तर तो श्वास घेत असतो. आता आपण प्राणायाम वगैरे शिकतो की नाही, त्यात तुम्ही बघत असता की तुम्ही श्वास घ्या आणि रोखून धरा, ही त्या प्राणायाममधल्या क्रिया आहेत. पण किती वेळ रोखून धरू शकतो? अगदी चांगलं प्राणायाम करणारा माणूस जास्तीत जास्त 1 मिनिट रोखून धरू शकतो. अगदी तज्ज्ञ असलेला त्यातला बरं का. आपल्याला 10 सेकंदापेक्षा जास्त रोखून धरता येत नाही श्वास. तुम्ही जसं जसं कराल तसं तसं ते रोखून धरू शकतो. एवढी फुफ्फुसाची क्रिया चांगली झालेली असते, त्यामुळे ते करू शकतो. पण हृदय बंद पडल्याशिवाय श्वास बंद पडत नाही, ही त्याच्यात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. म्हणजे श्वास बंद पडलेल्याचं नाटक कोणालाही करता येत नाही. आणि ज्यावेळी श्वास बंद आहे असं कळतं त्यावेळेला पहिला लक्षात घ्यायचं की हे जर हृदय बंद पडलंय, मग त्याच्यासाठी स्टेथोस्कोप नको, तुमचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम नको, ECG नको आणि कसलीही उपकरणं नको. मग आता काय होतं की ज्या वेळेला हे घडतं त्यावेळेला समजा घरात घडलं तर घरात कोण असतं? आपल्या घरातली माणसं असतात, किंवा आजूबाजूला शेजारी कोण जर आपल्या घरात आले असले तर ते असते, किंवा रस्त्यावर घडलं तर आपण इकडं तिकडं फिरत असतो, आपण शेजारी असणार, किंवा कुठेही जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं कुठेही
आजूबाजूला समजा माझ्यासारखा जरी डॉक्टर असला किंवा कामत सरांच्या सारखा डॉक्टर असला तरी आम्ही रिकामच असतो, रस्त्यावर कशालाही सगळं घेऊन येतोय. त्यामुळे आम्ही परत सर्वसामान्य माणसासारखंच, म्हणजे काहीही उपकरण किंवा औषधं हाती नसताना मग काय करायचं, याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून हे प्रथमोपचार आहे. प्रथमोपचार म्हणजे कुठलंही साधन किंवा उपकरण हाती नसताना हृदय बंद पडलेल्या माणसाला कशा पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं, योग्य पद्धतीनं प्रथमोपचार द्यायचे आणि त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं, हे शिकायचं. हे जीवन संजीवनी म्हणजे प्रशिक्षण आहे. आणि आमची भूल द्यायची संघटना आहे जी कोल्हापूरची, ती हे संघटना असं सर्वसामान्य माणसांना ह्यातनं जास्तीत जास्त ज्ञान मिळावं आणि 90% लोक जी बाहेर असतात हॉस्पिटलच्या त्यांना कळावं की काय करायचं आणि त्याच्याबरोबर दुसरंही काय करायचं नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सांगा मला, एखादा माणूस जर बेशुद्ध पडलं तर आपण काय करतो? कांदा लावतो आणि काय करतो? पाणी मारतो आणि काय करतो? माहित आहे सगळ्यांना, तुमच्याकडे मी उत्तर काढणार आहे. कांदा लावतो, पाणी पाजायचा प्रयत्न करतो आणि काय? थापटा मारतो. ओके. मान हलवतो, इकडे तिकडे जागा करायचा प्रयत्न करतो आणि काय करतो? पायाच्या तळव्याला चोळायचा प्रयत्न करतो. काय काय जण चपलाची वास पण देतात, कारण सॉक्सला भयंकर चांगला वास येत असतो, त्यानं तरी ती जागा होईल. पण बेशुद्ध पडलेल्या माणसाला त्या वासाचा काय संबंध? बेशुद्ध पडलाय त्याला कसला वास आणि कसलं काय काय? तुम्ही पाणी दिलं तर ते पिणार आहे का? ते बेशुद्धच आहे हो. त्याला पाणी प्यायचं कळलं नाही तर त्याच्या तोंडात जी तुम्ही ओतणार ती तोंडात राहते आणि ते जर श्वास नलिकेत गेले तर श्वास नलिका पण बंद. म्हणजे जे श्वास घेते आता बेशुद्ध आहे पण श्वास घेतोय, श्वास पण बंद, कारण तिथं अडकलं सगळं. तर ते करायचं का? अजिबात करू नका. पाणी पाजायचं, चपलाचा वास द्यायचा, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाया जातो. अगदी अमूल्य वेळ जो आपल्याकडे फार थोडा आहे. आता सरांनी सांगितलं गोल्डन आवरपेक्षा सुद्धा फार मूल्यवान आणि फार कमी वेळ आहे आपल्याकडे. म्हणजे 3-4 मिनिटंच आहे. 3-4 मिनिटात असल्या ह्याच्यात वेळ घालवायचाच नाही. मग पहिल्यांदा काय करायचं तर एकदा त्याला आपल्याला कन्फर्म व्हायला पाहिजे की तो पेशंट बेशुद्ध आहे आणि तो श्वास घेत नाही. आता तो बेशुद्ध आहे हे समजणार कसं? कामत सर दाखवतील बघा. ज्यांना पाठीमागच्यांना बघता येत नाही ना, हे त्यांनी उभा राहून बघितलं तरी चालेल बरं का. आता उभा राहताना काय करा, तुम्ही हाय त्या फ्लोअरमध्येच उभा राहा आणि पाठीमागच्यांनी सीटवर उभं राहा. पहिल्यांदा काय करायचं, पेशंटच्या दोन्ही खांद्यावर थोपटायचं. दादा जागे व्हा, अण्णा जागे व्हा, किंवा ताई जागा व्हा. मोठ्यानं हाक मारायचं, कारण बऱ्याच वेळेला पेशंटला कानाला ऐकू येत नसलं ना तर आपण काय हळू बोललो तर कळणार नाही आणि काय आपण बोललो ते कळलं नाही तर ते रिस्पॉन्स कसा देणार. त्यामुळं कानाजवळ जाऊन मोठ्यानं हाक मारायची. दादा उठा, किंवा काका उठा, किंवा अक्का उठा. मोठ्यानं हाक मारायची आणि पाठीवर थोपटायची. गाल असा करायचा नाही. कारण का तर मान हलवली तर समजा पेशंट एखादा रस्त्यावर पडला आहे तर त्याला कुणीतरी अपघातानं धक्का दिला असला गाडीनं कुठल्या तरी आणि त्याच्या मणक्याला जर लागला असलं तर आपण त्याची मान हलवली तर ती मणका अगोदरच खराब झालेला असतो, त्याला तुम्ही हलवलं की आणखीन खराब होणार. त्यामुळं मान हलवायची नाही, डोकं अजिबात हलवायचं नाही, त्याला खांद्यावर हात मारायचे. समजा खांदा फ्रॅक्चर झाला असला तर होऊन देते, मरत नाही पेशंट. पण मान हलवली आणि मान मोडली असली तर मरू शकतो. त्यामुळं मान हलवायची नाही, डोकं अजिबात हलवायचं नाही. हाक मारायची 2 सेकंद लागतात. 2 हाका मारायला 2 सेकंद लागतात. 2 हाकामध्ये त्यानं जर रिस्पॉन्स दिला नाही तर समजायचं की हा बेशुद्ध आहे. चिमटा काढा, हे करा, ते करा, वास द्या, काही करायचं नाही. समजा तो बेशुद्ध नसू दे, समजा जर शुद्धीवर आहे त्यानं अटॅक केला असतं तर आपण समजायचं की बेशुद्धच झाला. 2 हाका मारला आणि दिला नाही. आता काय करायचं की तो श्वास घेतोय का बघायचं. आता श्वास घ्यायचं कसं करायचं तर त्याच्या कडेलाच उभं राहायचं आणि असं बघायचं. असं बघितलं की छाती आणि पोट वर खाली होताना दिसते श्वास घेताना. आणि त्याच्या श्वासातनं जो गरम हवा येते की नाही ते आपल्या कानाला लागते. इथं श्वास येत असला तर गरम हवा आपल्या कानाला लागते. लक्षात आलं? हे जर होत असलं तर चांगलीच गोष्ट आहे की श्वास घेतोय.
पण कधी कधी काय होतं की मी म्हटलं ना आता की पहिल्यांदा बेशुद्ध होतो आणि 3-4 मिनिटांमध्ये त्याचा श्वास बंद होतो. तर 3-4 मिनिटाचा जो श्वास बंद व्हायचा वेळ आहे त्या वेळेत त्याचं रेस्पिरेशन नेहमीसारखं नसतं. आपल्या शेजारी कोणी बसलं असलं तर ते श्वास घेतं हे कळतं का आपल्याला? इतकं ते स्मूथ चाललेलं असतं. पण ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला पेशंट श्वास घ्यायसाठी धडपडतोय हे कळतं आपल्याला. म्हणजे शेवटचा श्वास गास्पिंग रेस्पिरेशन म्हणतात किंवा ॲगोनी रेस्पिरेशन म्हणतात. म्हणजे ते श्वास घेताना कळतंय की हे काहीतरी निराळं चाललंय. हे श्वास नेहमीसारखा नाही आहे. हा काहीतरी निराळा श्वास आहे म्हणजे हा शेवटचा श्वास आहे. हे जर घ्यायचं थांबलं तर श्वास बंद. म्हणजे आता पुढच्या काही क्षणात श्वास पण बंद होणार आहे. ही वेळ आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे की त्यावेळी आपण CPR चालू करतो. CPR म्हणजे काय? कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन CPR म्हणजेच आम्ही त्याला जीवन संजीवनी हे नाव दिलं. आता काय करायचं तर पेशंट ज्या वेळेला बेशुद्ध आहे हे कन्फर्म झालं 2 सेकंदात, पुढच्या 2 सेकंदात कन्फर्म झालं की ते श्वास पण बंद आहे. पहिलं काय करायचं तर आपली सुरक्षितता बघायची. ह्याचा जीव धोक्यात गेला हे आपल्याला माहीत आहे. आपण जर ह्याला काहीतरी करायला प्रयत्न करायला गेलो तर आपण सुरक्षित असलं पाहिजे. हे आपली पहिलं कर्तव्य आहे. कारण आता हे झाले त्याच्या पोटावर आपण पण जायचं का त्याच वाटेनं? नको. कारण हे रस्त्यात झालं असलं आणि तुम्ही जर रस्त्यात इंथुजियास्टिकली रस्त्यात काहीतरी करायला लागला तर येणारी गाडी आपल्याला उडवू शकते. किंवा समजा आग लागली आणि आग लागल्या आणि ह्याला बेशुद्ध झालाय, त्याला काहीतरी झालंय, गुदमरलाय वगैरे, तिथंच करायचं नाही. तिथून बाजूला न्यायचं, सुरक्षित ठिकाणी न्यायचं. बुडलेला असला तर त्याला पाण्यातून बाहेर काढायचं. किंवा इलेक्ट्रिक काम करत असताना जर त्याला शॉक बसला असला तर ते इलेक्ट्रिकच्या झोनमध्ये आपण गेलो तर त्याला कळणार आहे का की हे डॉक्टर भिंगारडे आले आहेत आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचा नाही, तिथे पेशंटला वाचवायला आले? ते म्हणणार इथं माझ्या झोनमध्ये आला की मी शॉक देणार. तिथं चुकीला माफी नाही. तसं सुरक्षित जागी हलवायचं. आता ते इलेक्ट्रिक करंट आहे का नाही हे कसं कळतं तर ते काहीतरी काम करताना त्याच्याकडे दिसतं ना, ते साहित्य असते, कुठली ते वायर लोंबकळत असते किंवा काहीतरी त्यानं खोलाखोली केलेली असते. पहिला मेन स्विच बंद करायचा आणि मग त्याला मदतीला जायचं. आपलं कोणी आई असू दे, नाहीतर वडील असू दे, नाहीतर बहीण भाऊ बायको कोण पण जरी असलं तरी आपली सुरक्षितता आपण बघायला पाहिजे. नाहीतर आपल्याला पण तसं व्हायची शक्यता असते. त्यामुळं किंवा बुडायला लागले आणि मला पोहायला येत नाही, माझा भाऊ आहे तो वाचवायला पाहिजे म्हणून मी पण उडी मारायची का? तू पण बुडणार. पोहायला येत नाही आणि त्यात कशाला तुम्ही उडी मारला? ते गेलाय आणि तुम्ही कशाला? तर आपली सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे, ते बघायचं. आणि एकदा त्याला सुरक्षित जागी हलवलं की पहिलं हाक मारायची सगळ्यांना, कॉल फॉर हेल्प. तात्या, बापू, अण्णा लवकर या, ताई माई अक्का लवकर या, पेशंट बेशुद्ध पडलाय, मोठ्यानं हाक मारायची. आपण हाक मारली की नाही की आपल्याकडे बघणारी बरीच जण असतात, आपल्या मतीला येतात. हे अनुभवलं आहे बरं का. आणि अनुभवलेलं सांगतो त्याच्याबरोबर का, अनुभवलेलं ते मग आपण काय करायचं, त्या लोकांना आलं की नाही की मग आपण त्या छातीवर दाब द्यायला सुरू करायचं. आता मला ह्या गोष्टीवर परत एकदा प्रश्न विचारा बरं का, की तुम्ही काहीतरी मगाशी सांगणार होता ते राहिलं होतं, कारण हे सिक्वेन्स चुकवायला नको, नाहीतर त्याचा व्यत्यय येतो आणि मग विषयांतर झाल्यासारखं होतं. आठवणीनं विचारा की मगाशी तुम्ही काहीतरी सांगणार होता. तर काय करायचं, त्याच्या कडेला पहिल्यांदा त्याला टणक भागावर झोपवायचं. टणक भागावर. आम्ही आता हे का घेतले, टेबलावर सुद्धा करता आलं असतं की उभा राहून, पण टेबलावर होत नाही व्यवस्थित. नाहीतर मग टेबलावर आपण पण चढायला पाहिजे. सरळ टणक भागावर झोपवायचं आणि त्याच्या उजव्या खांद्याच्या शेजारी किंवा डाव्या खांद्याच्या शेजारी गुडघ्यावर उभं राहायचं. असं गुडघ्यावर बसायचं नाही. मगाशी बसली होती कामं, तर आता उभे राहिले गुडघ्यावर. गुडघ्यावर उभं राहायचं. हात एकमेकात घट्ट करायचे, बोटं अडकवायची, घट्ट करायचे. इथं एल्बोमध्ये असा दुमडलेला नसावा, असा नसावा, असा पाहिजे, ताट पाहिजे इथं. लक्षात आलं? आणि असं केलेलं, ही जी हाताची टाच आहे ना, ही छातीच्या मधल्या भागावर ठेवायची. मधल्या भागावर म्हणजे कुठं, तर हा जो पॉईंट केला आहे, ही मिडलाईन दाखवा, ही मिडलाईन आणि ही लाईन आहे जॉईनिंग द निप्पल, इथं क्रॉस होते. किंवा हे असं काय अनॉटॉमिकली बघत बसण्यापेक्षा
आपण छातीवरून हात दाबत या खाली, मी दाबतोय तसा बघा प्रत्येकानं. असं टणक लागते खाली खाली खरं द्या. आता तुम्हाला ते टणकपणा जातोय, तिथं हाड संपतंय ते मधलं, ह्याला आम्ही स्टर्नम म्हणतो. ते स्टर्नम संपलं की नाही की तिथं 2 बोटं ठेवायची आणि त्याच्या वरच्या बाजूला हिथं मध्ये छातीवर दाब द्यायला चालू करायचं. डाव्या बाजूला उजव्या बाजूला कुठेही दाब द्यायचा नाही, बरोबर मध्ये द्यायचा. कळलं? इथं दाब द्यायचा म्हणजे ते तिथं हाड संपतंय तिथं 2 बोटं ठेवायची आणि त्याच्या वरच्या भागात एवढ्या भागात दाब द्यायला चालू करायचं. आता दाब कसा द्यायचा ते दाखवतो. हात एकमेकात गुंतवले, घट्ट केले, इथं आता केलं. हात असा नाही ठेवायचा, हात असा पाहिजे. काय हात असा का पाहिजे तर आपल्याला ही डाच त्याला दाबायची आहे. ही टाच आहे की नाही हाताची, ती इथं मध्ये ठेवायची. ठेवली. आता पुढं झुकायचं आणि बरोबर हे सगळं राईट अँगलमध्ये यायला पाहिजे. असं तिरकं नाही उभं राहायचं, असं नाही करायचं, असं करायचं. आणि पुढं झुकलं की नाही की हे बरोबर येतं. आपल्या शरीराचा वजन यावेळेला उपयोगी पडतं. नाहीतर हात खूप दमायला होतं, दंडबिंड एकदम भरून येतात आणि मग पाहिजे तेवढं इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन होत नाही. आणि दाब द्यायला चालू करायचं. किती वेळा द्यायचे दाब? 1 मिनिटाला दाब किती वेळा द्यायचं? कुणाला माहीत असलं तर सांगा, नाही तर मी सांगणारच आहे. अंदाज सांगा. 1 वेळेला 10, 1 मिनिटाला 10 किती? 30 वेळा. आणि ओके, 1 मिनिटाला 100 ते 120 वेळा दाब द्यायचा असतो. म्हणजे 1 सेकंदाला 120 वेळा जर धरलं तर 60 सेकंद येतात 1 मिनिटात. 1 सेकंदाला 2 म्हणजे 1 मिनिटाला 120 वेळा होते. पण 100 ते 120 ही रेंज ठेवायची. 100 पेक्षा कमी यायचं नाही, 120 पेक्षा पुढे जायचं नाही. ते का ते नंतर तुम्ही प्रश्न विचारल्यावर मी सांगेन. आणि किती खोल दाबायचं? किती खोल दाबणार? अंदाज तुम्ही सांगा. माहीत नसलं तर तसं सांगा, माहीत नाही म्हणून. नाही माहिती, 5 ते 6 सेंटीमीटर दाबायचं. 5 ते 6 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ एवढं दाबायचं. 5 ते 6 सेंटीमीटर एवढं होते. एवढं छाती आत दाबायची, दाबायची सोडायची, दाबायची सोडायची. कळलं? आता दाखवतील सर कसं करतात ते. केलं, ठेवलं, पुढं झुकले, छातीवर दाब द्यायला चालू झाली. ही बोटं त्यांनी छातीला टेकवलेली नाहीत, अशी वर ठेवलीत. का तर बरगड्यावर दाब पडला तर बरगडी मोडायची शक्यता असते. म्हणून बरगडीवर नाही, मधल्या हाडावरच ते दाब बसला पाहिजे. आणि मधल्या हाडाच्या पाठीमागच्या बाजूला हृदय असते आणि त्याच्या पाठीमागं मणका असतो. म्हणजे 2 टणक भागाच्या मध्ये हृदय असते, ते दाबायचं. लक्षात आलं? किती 1 मिनिटाला? 100 ते 120 वेळा. आणि किती खोल? 5 ते 6 सेंटीमीटर खोल. चालू करूया. आता बघा, मी मोजतो, तुम्ही लक्ष द्या फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 2. आता हे 3 सायकल झाले. 3 सायकल झाले म्हणजे फक्त 45 सेकंद झाले. मी 30 सायकल केले म्हणजे 15 सेकंदाचे केले. 15 त्रिक 25 सेकंद झाले. केवढा मोठा वेळ वाटतोय. 25 सेकंद म्हणजे कसं, पण हे करताना वेळेचं महत्त्व कळते आणि मग दमायला होते, भरून येतात हात आणि मग पाहिजे तेवढं दाब जात नाही किंवा 100 ते 120 होत नाही. मग ते 50-60 होते आणि हळूहळू 30-40 होते आणि नंतर ते थांबतोयच करायचं. बास म्हणते मला तू दुखायला लागले. आणि 5 ते 6 सेंटीमीटरच्या ऐवजी 3 ते 4 सेंटीमीटर मग 1 2 होते. म्हणून कॉल फॉर हेल्प.
मदतीला बोलवायचं. दमला की लगेच दुसऱ्यानं चालू करायचं, त्याने इथं उभा राहायचं. आता मी उभा राहतो बघा, ह्यानी 15 सेकंद केलं की नाही की मी करायला सुरू करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. दोघांनी केलं तर 15-15 सेकंदात आपल्याला पण दमायला होते. म्हणून कॉल फॉर हेल्प, मदतीला बोलवा. मग मी पण दमलो तर तिसऱ्याने यायचं, चौथ्याने यायचं, परत पहिल्याने यायचं, परत दुसऱ्याने यायचं. किती वेळ चालू ठेवायचं? शुद्ध येत नाही तोपर्यंत. व्हेरी गुड. आणि काय उत्तर आहे? एक मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. त्यांनी सांगितलं की शुद्ध येत नाही तोपर्यंत. काय अंदाज? हा, 1 ते 1.25 मिनिटं. ओके, 1 ते 1.25 मिनिटात ते ताईने म्हटलं ते शुद्धीवर आलेलं नाही, मग काय करायचं? दवाखान्यात न्यायचं आहे की तोपर्यंत. आणि मगाशी मी सांगितलं ना, ताई माई अक्का मदतीला या. ते मदतीला आलेत ना त्यावेळी हे सुरू करायचं आणि त्यातल्या कोणाला तरी सांगायचं की 108 नंबरला फोन करा. त्यावेळेला लगेच सुरू होते. मग तो फोन जातो पुण्याला. पुण्यातनं ते विचारतात कुठं झाले, मग आपण सांगायचं दसरा चौकात झाले. मग दसरा चौक कोल्हापुरात कुठं, CPRच्या जवळ. लगेच CPRला कॉल जातो, तुमच्यातली 108 नंबरची असली तर या. समजा हेरल्याला असलं तर हेरल्याची तर PSC मध्ये जवळ असते, हेरल्याच्या इथनं बोलवतात. किंवा समजा आंब्यात असलं तर मलकापुरातनं आंब्याला जाऊ दे, किंवा गडिंग्लजमध्ये असलं किंवा अजून कुठं आजऱ्यात असलं तर तिथली जवळची लगेच यंत्रणा चालू होते आणि लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स येते. त्यामुळे 108 नंबर हा आपल्याला वरदान ठरलेला स्टेप आहे बरं का. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 108 नंबरचे ॲम्ब्युलन्स. 108 नंबरला कुणी फोन केलाय का याच्या आधी कधी? हां, केलाय? येस. काय उत्तर मिळालं? हां, मी पण केलाय बरं का. दुसऱ्या दिवशी परत फोन येतो, तुमचं पेशंट कसं आहे. म्हणजे इतकं फीडबॅक चालू असते त्यांचं. कारण त्यांना त्यात काहीतरी अपग्रेडिंग करायचं असलं, सुधारणा करायची असली तर कळतं ना की अजून काय लवकर पोचली नाही का, काय झालं, सगळं करता येतं. तर आता ताई म्हटलं तसं बेशुद्धातनं शुद्धीवर आल्यावर येईपर्यंत चालू ठेवायचं. म्हणजे किती वेळ? आता माझा पुढचा प्रश्न आला, 2 मिनिटानं, 5 मिनिटानं. शुद्धीवर आला हे ओळखायचं कसं? आता मगाशी बेशुद्ध होता, तो काय बोलत नव्हता, काय नव्हता, रिस्पॉन्स देत नव्हता. आता शुद्धीवर आल्या म्हटल्यावर त्याला शुद्धीवर येतोपर्यंत दाबायची छाती. शुद्धीवर आला हे ओळखायचं कसं? श्वास घ्यायला लागतो आणि हालचाल करतो. येस. म्हणजे श्वास घ्यायला लागतो पेशंट आणि हालचाल करतो आणि डोळ्या पापण्या हलवा लागतो, काहीतरी करतो, हु आवाज करतो. म्हणजे तो बेशुद्धीतनं शुद्धीत यायला लागलाय, कळतंय. ओके. आता बेशुद्धीतनं शुद्धीत अवस्था यायला ते म्हणले की तुम्ही बेशुद्ध आहेत, तो शुद्धीवर येतोपर्यंत करा. मग त्याला 5 मिनिटं लागणार का 15 मिनिटं लागणार का किती वेळ लागणार माहीत नाही. कधी कधी पहिल्या 2 मिनिटातच जागा होईल. आता तुम्ही 108 नंबरला बोलवले, ती तोपर्यंत 10-15 मिनिटं लागणार असली किंवा अर्धा तास लागणार असला तर मग काय करायचं? हे आता शुद्धीवर आलाय की जाऊया निघून,
त्याला तिथं ठेवायचं. झालं की जागा आता. सोडून जायचं नाही, कारण परत अटॅक आला तर मग बघणार कोण. त्यामुळे ॲम्ब्युलन्स ही तोपर्यंत वाट बघायची. ॲम्ब्युलन्स यायला समजा 15-20 मिनिटं आहेत, किंवा अजून काय माहिती नाही आपल्याला किती वेळ आहे, अजून हा पण जागा झालेला नाही, मग हा पण शुद्धीवर आलेला नाही, मग दुसरं उत्तर काय? ॲम्ब्युलन्स येईपर्यंत चालू ठेवायचं. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहे, आपल्याकडे काहीच नाही, उपकरणं नाहीत, औषधं नाहीत, काय नाही काय नाही. निदान ॲम्ब्युलन्स आली तर त्यात डॉक्टर असतात, नर्सिंग स्टाफ असते, त्यांच्याकडे औषधं असतात, त्यांच्याकडं सुपूर्द करायचं. आपण काय करायचं तर त्यांच्याकडं, कारण आपल्याला तर ह्याला काय मरून द्यायचं नाही. आता आले ते बघतील, आपल्यापेक्षा जे तज्ञ आहेत लोक, ते काहीतरी करतील. म्हणजे पहिलं काय करायचं, पेशंट बेशुद्ध आहेत ना, शुद्धीत येऊपर्यंत चालू ठेवायचं, किंवा ॲम्ब्युलन्स येतोपर्यंत चालूच ठेवायचं. समजा ॲम्ब्युलन्स येतोपर्यंत 1 तास लागला तर 1 तास चालू ठेवायचं. अनुभव आहे बरं का माझा, म्हणून सांगतोय. 1 तास जगलेला पेशंट आहे, मला आठवण करून द्या. आता हे करत असताना मगाशी मी सांगितलं की नाही, आठवण करून द्या. हा झाला CPR. आता ॲम्ब्युलन्स आली, आपण पेशंट त्यांच्याकडे दिला, ते घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये, जवळच्या हॉस्पिटलमध्ये CPR मध्ये घेऊन जातील, कुठेही जवळपास असतील तिथं जातील. आणि मग पुढची यंत्रणा चालू होती की का झाले ते, तिथे डॉक्टर येतील आणि ते बघतील त्याचं तपासणी करून की काय काय झालंय. तर हे ज्या वेळेला आपण रस्त्यात करतो ना, त्यावेळेला आपण बघतो आता सगळीकडं, ज्यावेळेला तुम्ही चांगलं काम करायला जाता त्यावेळी त्याला विरोध पण होत असतो. कसला कसला विरोध होतो? विरोध कसला कसला होतो? हा, काय करायला लागलाय, मारायला लागलाय काय, छाती दाबा लागलाय काय, असं ओढतात पाठीमागं. मला पण ओढले. आधी त्याला हृदयविकार आणि त्याची छाती दाबा लागलाय, मारतात, ओढतात. मग काय करायचं त्यावेळी? आपण काय करायचं? प्रसंग लय बाका प्रसंग आहे आणि आपण काम चांगलं करायला लागलोय. जो आपल्याला ओढतोय त्याला हे माहीतच नाही काय करायला लागले. काय करायचं? येस, तो सांगताना ते थांबवायचं का? म्हणजे छाती दाबण्याचं काम प्रभावीपणे आणि सातत्यानं चालू ठेवायचं, पेशंट शुद्धीवर येईपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्स येईपर्यंत. छाती दाबण्याचं काम सातत्यानं सुरू ठेवायचं, पेशंट जागा होईपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्स येईपर्यंत. जर कोणाचा विरोध झाला तर कोणाला तरी सांगायचं तू छाती दाब, आणि त्याला आपण सांगायचं अरे हे हृदय बंद पडले, हे नाही केलं तर मरणारच आहे, काहीतरी करूया, प्रयत्न करूया, नाही केलं. आता तुम्ही सांगा बरं का, ही 2-3 उदाहरणं पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला असला आणि परीक्षेला बसला नाही, काय येणार रिझल्ट? रिझल्ट काय येणार? फेल, नापास होणार. आणि काहीच अभ्यास झाला नाही, काय पुस्तकच वाचायला मिळालं नाही काय तरी, आणि मी परीक्षेला बसलो, माझा काहीतरी प्रयत्न होईल ना, सांग की काहीतरी, जरा याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, याची कॉपी कर, त्याची काहीतरी करून 35 तरी मार्क पडतील की नाही? पडतील की नाही? म्हणजे प्रयत्न केला तर पास व्हायची शक्यता आहे. तुम्ही किती भारी हुशार असा, परीक्षेला बसला नाही तर 0, नापास. ही परीक्षा आहे, परीक्षेला बसायचं. 1 वेळा नापास झालं, 2 वेळा नापास झालं, 3 वेळा नापास झालं, कधीतरी पास होईन की नाही? होणार की नाही? कधीतरी आपल्यात कौशल्य येईल की काहीतरी एखादा प्रसंग घडेल आणि आपण वाचवू शकू. पण ज्या वेळेला पेशंट आपल्या हातनं वाचेल असा 3-4, 5-6 जणांच्या मदतीनं, त्यावेळेस जे सात्विक समाधान असते की नाही, तिच्यासारखा आनंद कसलाच नसतो. आणि असे 26 पेशंट वाचवलेल्याची उदाहरणं आहेत आमच्याकडे, तिच्या नोंदी आहेत गेल्या 10 वर्षात. 26 म्हणजे आमच्याकडे नोंद असते बरं का. कुणी प्रयत्न केले असतील, पण ते किती आमच्याकडे नाव नसल्यामुळे आम्ही आपलं तेवढंच ठेवलं की 26. कोणाचं आपल्याकडे आलं आणि तिने सांगितलं की आम्ही असं वाचवलं. तर आता आणि एक तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळात. असा एक पेशंट आम्ही वाचवला बरं का. कालच काशी सरांच्या बरोबर त्याचं बोलणं झालं, मला अचानक रस्त्यात सापडला.
सापडला म्हणजे मी एका दुकानात गेलो होतो, त्यानं मला जाताना बघितलं आणि तो म्हटला की काय सर कसं काय? अरे म्हटलं कसं काय आलाय तिकडं? तर तो मुलगा त्यावेळी 24 वर्षाचा होता. 9 नोव्हेंबर 2013, चांगले मला आठवतं. फक्त ऑपरेशन झालं होतं 4 दिवसापूर्वी आणि लगवेला गेला आणि तिथं बाथरूममध्ये पडला. मला काय वाटलं पहिल्यांदा सांगायला आल्यावर की त्याला सिंकोप म्हणजे मेंदूला काही क्षण असं झालं ना की पडायला होते. पेशंट आडवा पडला की नाही तर अशा वेळी काय करायचं, फक्त पहिले पाय उचलायचे. पाय उचलले की पायाचं सगळं रक्त खाली येतं आणि परत सुरू होतं, लगेच जागा होतो पेशंट. त्याला सिंकोप म्हणतात, म्हणजे ट्रान्झिएंट इश्चिमिया असतो, काही क्षणापुरतं असतं, खरं लगेच तो पडला की जागा होतो, कारण मेंदूला रक्ताचा पुरवठा सुरू होतो. मी म्हटलं की तिचे फक्त पाय उचला. नाही म्हटलं तुम्ही लवकर या. मग आमचे ऑपरेशन पण संपली होती, गेलो त्याला बघितलं तर ही वॉज गास्पिंग. मग अशी मी म्हटलं ना असं श्वास घेत होता. अरे म्हटले काहीतरी बिघडले. मग आम्ही चालू केलं. चालू केल्याबरोबर त्याच्या घरातली माणसं मला ओढायला लागली, अहो चांगला आहे की कशाला करताय असं काय, छाती दाबून काय करताय? आत्ता इथं बाथरूमला गेला होता, चालत गेला होता आणि पडलाय, जरा बघा की नाही छाती काय दाबून करता. त्याला मी बाजूला झालो, त्याला सांगायचं तोपर्यंत दुसऱ्या डॉक्टरनी चालू केलं. मग त्याला सांगितलं की नाही महत्त्वाचं हे, मला फक्त अडचण करू नका, तुम्ही व्यत्यय आणला तर त्याला महत्त्वाचा वेळ वाया जाईल. मग तिने ऐकलं. आता काल त्यांच्याबरोबर बोलले, ते काय बोलले ते सर नंतर सांगतील. तिची बायको भेटली होती मला काल, ते आणि त्याची बायको आणि ते घरातली सगळेजण मोहरमच्यासाठी आली होती आणि त्यांनी मग सांगितलं. ती काय बोलली होती त्याची बायको, ती म्हटली की हा माझं कुंकू राखून ठेवलं यांनी. त्यानंतर त्याला 2 मुलं झाली, 4 महिने लग्न झाले होते. त्यानंतर त्याला 2 मुलं झाली. आता मोठा मुलगा 5वीला आहे आणि पहिला मुलगा 1लीला गेला, 2रा नंबरचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो जो वाचलाय की नाही त्याचं नाव सचिन भोसले, ठिकपुर्लीला आहे. ठिकपुर्ली म्हणजे राधा बिदरीकडे जाताना. तो मुलगा आता 108 नंबरवर काम करतोय ड्रायव्हर म्हणून. त्याची घरची शेती भरपूर आहे, ट्रॅक्टर आहे, ऊस आहे, सगळं आहे. पण तो म्हणतोय मी वाचवले तर मी कुणाला तरी वाचवतो. गेली 10 वर्ष ते ॲम्ब्युलन्स चालू झाल्यापासून चालू झाले त्याचं काम. म्हणजे मी ज्याला वाचवलं, तो जर इतक्या लोकांना वाचवत असेल तर भरपूर पुण्य साठलं माझ्या नावानं. आणि हे आता काय हा विषय निघाला म्हणून सांगितलं, नाही तर चालू असतं आमचं असलं काम. तर अशी जी आहेत की नाही, त्याचा आता एक बोले आता एक 1-1.5 महिन्यापूर्वी असाच एक मुलगा पाण्यात पोहायला गेला होता विहिरीत आणि बुडला. तर बुडल्यानंतर काय केलं त्या आजूबाजूच्या माणसाने ते स्वतः सांगतील. आलेत आपल्याकडे आता, या तुम्ही, ताईना पण घेऊन या तुम्ही पण या. त्या मुलाचे मामा हे आणि हे मामाचा हा मुलगा, ह्या दोघांनी त्या मुलाला वाचवलं. आता काय झालंय ते हे सांगतील, त्यांच्याकडंच ऐका. नमस्कार, मी सचिन गरड, मोजेवडगावमध्ये राहायला आहे. रविवारी सुट्टी होती. जरा पुढे रविवारी सुट्टी असल्यामुळं आम्ही पोहायला जायचं बेत केला. लहान मुलगा होता 12 वर्षाचा, माझा भाचाच. तो आमच्यापाशीच असतोय. ते हॉस्टेलला असल्यामुळं सुट्टीला आला होता आणि त्याला पोहायला येत नाही म्हणून त्याला पोहायला शिकवायचं आम्ही घेऊन जायचं ठरवलं. वर्षाला मी कायम घेऊनच जातोय यांना. माझा धाकटा एक मुलगा आहे, त्याला भावाचा मुलगा, या सगळ्यांना घेऊन जातो. तो एक राहिला होता, अनेक बहिणीचा एक त्याच्याविषयी एक लहान आहे, त्याला पण घेऊन गेलो. आणि पोहताना आमच्याकडं जरा म्हणजे तो जरा आगावपणा असल्यामुळे आम्हाला वाटलं ते नखरं करायला लागलाय. आणि 1-2 वेळा पोहून आला पण ते बाहेर. आणि नंतर जे पोहताना हे करताना बसा. नाही असू तुम्ही बसा. नमस्कार. तो पोहत असताना विहिरीमध्ये एकदम त्याला फिट आल्यासारखी झाली. त्या तोंडातून फेस आला. फेस आल्यानंतर आम्ही एकदम पाण्यात गेलो, त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्याची पूर्णपणे हालचाल बंद झालेली होती.
तो काही रिस्पॉन्सच देत नव्हता. त्याला हलवलं, सगळे केलं. शेवटी उपाय मग मोबाईलवरती बघितलेला व्हिडिओ बघून आम्ही छाती दाबायला सुरुवात केली. छाती दाबली तरी त्याचा काही रिस्पॉन्स येईना. मग शेवटी आम्ही त्याला वर काढलं विहिरीतून, चांगल्या जागी झोपवला. चांगल्या जागी झोपवल्यानंतर त्या तोंडात मी श्वासोश्वास दिला. त्या तोंडात फुकल्यानंतर त्याची जी काही उलटी आहे ती एकदम भास करून बाहेर आली. ती बाहेर आल्यानंतर तो थोडासा हा केला. त्याच्यानंतर मग तो चांगल्यापणे नीट झाला. मग तिथून आम्ही लगेच दवाखान्यात घेऊन गेलो. इथे टुलिप हॉस्पिटलला आणल्यानंतर तिने चांगले योग्य ते उपचार केले. त्यानंतर तो आता ठीक आहे एकदम. तिथून आम्ही एक 15 मिनिटात आम्ही गावात आलो. मग पहिला आम्ही आईला फोन केलो, म्हणलं जसं असेल तसं डॉक्टरला विहिरीकडे लावून द्या. यानं 108ला फोन लावला होता. ते ॲड्रेस विचारायला लागले. ते आम्हाला काय जमना. मग याला काहीतरी करून म्हणलं ते डॉक्टर सोड, आम्हाला काही समजेनाच. मग घरात फोन केला आईला म्हणलं ते आमचा घरचा गावातला जो डॉक्टर आहे त्याला फोन करा आणि पाठवून द्या. त्यांनी तो डॉक्टर इकडे आला आणि यानं 2 व्हीलरवर घेऊन आम्ही गावात डॉक्टरकडे गेलो. तर तो इकडे आला होता, आम्ही तिकडे गेलो. तिथं तो डॉक्टर तिथं नसल्यामुळे मला परत 2 व्हीलरनं जाऊन दुसरे एक मॅडम आहे, चौगले मॅडम, त्यांना घेऊन आलो. तर ती मॅडम बीपी तपासूपर्यंत हे जे विहिरीपर्यंत गेलेला डॉक्टर होता तो परत आला. त्यांना घेतलं, त्या डॉक्टरांनी परत घेतलं. ते आमच्या घरच्यासारखंच डॉक्टर आहे, कायम काय आमचं सगळं. त्यामुळं मी जरा आरोग्य त्याला घेऊन आलो, क्लासमेटच आहे. घेऊन आलो परत त्या मुलग्याला. ते म्हणाले इथं काय होणार नाही, चला. पेठवडगावला फोन केलं. पेठवडगाव रविवार असल्यामुळं डॉक्टर नव्हते. तिथून बघितलं, परत शिर्लीत न्यायचं ठरलं. शिर्लीत घेऊन आलो. शिर्लीत पण डॉक्टर नसल्यामुळं आम्हाला टुलिपला आलो. टुलिपला असल्यामुळं तिथं पण रविवार असल्यामुळं डॉक्टर नव्हते. फक्त त्या डॉक्टरांनी तिथलं फोन केल्यावर नलवडे डॉक्टर तेवढे आम्हाला लगेच सापडले. ती पण बाहेर चालले होते. ते म्हणाले मी इथं ब्रिजजवळच आहे आणि येऊन त्यांनी आम्हाला सगळं ट्रीटमेंट करून व्यवस्थित करतो. त्यामुळे ते मुलगा आता व्यवस्थित आहे, हॉस्टेलला आहे, गेलेला आहे. त्याला आणणार होतो पण ते मिळालं नाही त्याला यायला. हे जे नलवडे सर म्हटले, ते नलवडे सर म्हणजे आता आमच्या ॲनास्थेशियाच्या असोसिएशनचे कोल्हापूरचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष. आणि कामत सर आमचे सेक्रेटरी आहेत आता. तर ही आम्ही सगळी एक टीम असते, ही जनजागृतीचं काम करत असतो. ह्यातनं काय आमचा उत्साह एवढाच असतो की लोकांना हे समजू दे. आणि ज्यावेळेला ही असली उदाहरणं बघायला मिळतात त्यावेळेला कळतं की अरे नाही खरंच आहे, हे काहीतरी करायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्या वाटणीला अशी वेळ येईल त्यावेळेला कुणीही परीक्षेला बसायला नाही म्हणू नका. भले आपण नापास झालो, समजा नाही यश मिळालं तर कधीतरी यश मिळालं, पण तुम्ही नाहीच केलं तर मात्र नापास होणार, एवढं लक्षात ठेवायचं. तर आता हिने जे सांगितलं की नाही त्याच्या मामे भावाला की त्याला आम्ही श्वास द्यायला चालू केलं, तर हे मगाशी मी सांगितलं ते हृदय बंद पडल्यामुळं झालेलं. आता ह्या मुलाचं काय झालं होतं, तो पाण्यात बुडल्यामुळं तिथं सगळं पाणी गेलं फुफ्फुसात गेल्यामुळं त्याला श्वास गुदमरल्यासारखा झाला. म्हणजे हृदय चांगलं होतं पण श्वास गुदमरला पाणी गेल्यामुळं. आणि मग त्यामुळं फुफ्फुस बंद पडल्यामुळं त्याला पुढचं हृदय बंद पडायला लागलं. फुफ्फुस आणि हृदय ही इतकी एकमेकाशी कोरिलेटेड आहेत की त्यावेळेला हे असं घडतं. मग पाण्यात बुडलेला जेव्हा पेशंट असतो की नाही त्यावेळी तुझं हृदय फुफ्फुस सगळीच्या सगळी पाण्यानं भरलेली असतात. तिथं आपण हवा घालायला पाहिजे. हवा घालायची म्हणजे कशी घालवायची, तर हे आता उपकरण नसते इथं आहे ते. मग तोंडाने श्वास द्यायचा. पूर्वी आम्ही हे तोंडाने श्वास कसं द्यायचं हे पण सांगत होतो. आता मगाशी मी जे सांगितले की ना तुम्हाला 1, 2, 3, 4 असे 30 भाग केले, तर तसा 30चा 1 भाग झाला की 2 वेळा श्वास द्यायचा. 30चा 1 झाला भाग की 2 वेळा श्वास द्यायचा. 30चं परत एकदा छाती दाबली की परत 2 वेळा श्वास द्यायची. आता हे करत असताना हे छाती दाबणे आणि श्वास देणे हे कामं ज्यावेळेला एकमेकाशी संलग्न अशी व्यवस्थित चालतात त्यावेळेला त्याचं बरं व्हायचं प्रमाण चांगलं असू शकतं. आता ह्यानं श्वास दिल्यामुळे फुफ्फुसात पाणी जे साठलं होतं तिथं हवा गेली. हृदय तर चालू झालं नंतर ते दाबल्यामुळं, नाहीतर हृदयात सगळं फुफ्फुसात पाणी गेल्यामुळं हृदय पण काम काय करणार, सगळं जाम झाल्यासारखं असं तिकडे जाणार कशी हवा, किंवा हृदयातनं शुद्ध व्हायसाठी रक्त जाणार कसं, तर असं होऊन बसतं. तर आता ह्या घटना आहेत की नाही, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की छाती दाबायचं काम 1 मिनिटाला 100 ते 120 वेळा करायचं.
5 ते 6 सेंटीमीटर खोल दाबायचं आणि 30 जर सायकल केले आणि तुम्हाला जर तुमचा पेशंट माहितीचा असेल, ज्याच्याविषयी तुम्हाला पूर्ण खात्री आहे, कोणतरी अननोन नव्हे तुमच्या घरातला, तर तुम्ही तोंडानं श्वास द्या. नाहीतर कुठला तरी अननोन माणूस असेल, कुठला पेशंट असेल ज्याच्याविषयी आपल्याला काही माहिती नाही, त्याला तोंडानं श्वास द्यायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. तोंडानं श्वास देणे हा एक त्यातला कार्यक्रम आहे, पण त्यासाठी हे उपकरण असतं, ह्यानं देऊ शकतो आपण, पण हे रस्त्यात कुठं आणायचं. त्यामुळं आपल्याला तोंडानं श्वास द्यायला लागतो. पण आता आपण म्हटलं ना, कोरोनामध्ये सगळ्यांना सांगितलेलं पंतप्रधानांनी दो गज की दूरी रखो, कुणी एकमेकाच्या जवळ यायचं नाही, मग कसं श्वास देणार तोंडाला. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा सांगत होतो की 30 वेळा दाबलं की तोंडानं 2 वेळा श्वास द्या, 30 वेळा दाबलं की 2 वेळा श्वास द्या. मग आम्ही असं 10 वर्ष झाली सांगतोय की काही लोक असे रिपीट केलेले असतात नाही, ते येतात आणि तुम्ही सांगतात की आता फक्त तुम्ही छाती दाबायचं काम सांगताय, तुम्ही जरा शॉर्टकट मारायला लागलाय, तुम्ही आता श्वास द्यायचं सांगत नाही. तर म्हटलं अरे कोरोना आपल्याकडे आला, म्हणजे जगात आला, आणि मग एकदम सायन्स ते पण बदलला, आता नाही श्वास द्यायचा. आणि कोरोना जर झाला असला ह्याला तर मला पण होईल ना. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला आपली सुरक्षितता बघायला पाहिजे. मग मी माझी सुरक्षितता कशी ठेवणार? समजा ते पेशंटला दुसरा काहीतरी आजार असला तर मला पण होईल, मग मी माझा जीव कशाला धोक्यात घालायचा ह्याला जीव वाचवायसाठी. त्यामुळं कृत्रिम श्वास तोंडानं द्यायचा प्रयत्न करायचा नाही. जर आपल्या माहितीचाच पेशंट असेल की माझ्या घरातला ह्याला दुसरा कसला आजार नाही हे मला माहीत आहे, आता जसं ह्यानं दिलं मामे भाऊ आहे माहीत आहे याला, हे दुसरं काय नाही याला, तर तोंडाने श्वास दिला तरी चालू शकतो. कोणाला काही शंका असतील तर विचारा बरं का, कारण आता वेळ वाढत चालला. आता तुम्ही एकदम तुमचे सगळ्या ऐरणीवर आले असते सगळे प्रश्न, जे बातमीचे प्रश्न. कोणाला काही शंका असेल तर विचारा. आता रस्त्यात आम्ही गाडी ड्रायव्हर असल्यामुळे रस्त्यात असते, कुठं हां अपघात झाला आणि आपण त्याला वाचवायला गेलो तर पहिली गोष्ट म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे पोलीस पाठीमागे, त्याच्या पाठीस ह्याच्यासाठी तर कोण बघून सुद्धा कोण त्याच्याजवळ जात नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? हां, आपल्याला पूर्ण वाटतंय की आपण ह्याला वाचूया असं आम्ही बघतोय, पण पीठ आलेले ते आम्ही बघतोय भरपूर, पण त्याच्याजवळ जायला कोणच बघत नाही. कोण बघतंय आणि कोण म्हणा आणि बरं घेतलं त्याला केलं आणि खरोखरच आता तो मारायला लागलाय आणि आपण द्यायला लागलो आणि तो मेलाच. हा बरोबर आहे ना, Yes. तो मारणार होता मेलाच, त्याची पाठीमागं उसावर कोण करून घ्या. आता तो मारणार आहे मेलाच. आता तुम्हाला माझा अनुभव सांगतो बरं का. आता अजून काही दिवसानं पंढरपूरची आषाढी वारी चालू होईल. एकदा मी आणि इथले येडेकर सर म्हणून एक आहेत सर्जन, आणि आम्ही 3-4 मित्र पुण्यातनं सासवडच्या आषाढी वारीमधनं चाललो होतो चालत. आणि दिवे घाट आहे ना, तिथला फोटो कायम येतो बघा. दिवे घाटात ती माऊलीची पालखी गेली आणि सुरू झालं, तर ती पालखी आम्हाला दिसत होती समोर की आता सासवड आलं, आता 1 किलोमीटरवर आहे. तोपर्यंत तिथं एक माऊली म्हणजे वारकरी पडला आणि एवढ्या गर्दीत सुदैवानं ते माझ्या जवळ अंतर होतं आणि त्याला कुठली तरी गाडी मिळाली आणि तिथले पोलीस एक त्याला गाडीत बसवत होते. आणि गर्दी एवढी रस्त्यावर ती सगळी घाटातनं जाणारी. तर तेवढ्यात मी त्या पोलिसांना म्हटलं की मी डॉक्टर आहे, मी बघू का? तिथे म्हटले बघा. आणि त्यांनी त्या पेशंटला आत घातला. त्या गाडीत 3 जण होती बरं का, म्हणजे 2 आज्या आणि 1 आजोबा आणि चालवायला 1 ड्रायव्हर होता, अशी 4 जण होती गाडीत. त्यात तो 5वा पेशंट गेला, ती माऊली ज्याचा हार्ट अटॅक आला होता, आणि 6वा मी. आता पाठीमागच्या सीटवर बसणार किती, मग त्या आजोबा पुढच्या सीटवर गेले, त्याला आम्ही पाठीमागच्या सीटवर घातलं. त्या दुसरी आजी होती तिच्या मांडीवर तिचं डोकं ठेवलं, तिचे पाय दुमडले आणि मधल्या सीटमध्ये मी असा वाकून उभा राहिलो आणि छाती दाबायला चालू केलं. त्यांना म्हटलं तुमच्या AC BCचं सगळं असू दे, काचा खाली करा, कारण बाहेरची हवा फ्रेश येऊ द्या. आणि पहिलं सुरक्षितता. त्या ड्रायव्हरला सूचना दिली की रस्त्यात एवढी गर्दी आहे, पेशंट आपल्याकडं फार महत्त्वाचं आहे हे बरोबर आहे, पण कोणाला धक्का मारायचा नाही, नाहीतर ते आणि दुसरा पेशंट तयार होईल आणि परत गोंधळ तयार होईल. सावकाश जाऊया, काय आपल्याला गडबड नाहीतर दुसरा पेशंट तयार होण्यापेक्षा सावकाश गेलेलं बरं. मग त्यानं सावकाश 1 किलोमीटरचं अंतर जायला आम्हाला 20 मिनटं लागली आणि ते दाबायला चालू केलं. मी दाबतच होतो. मग ती आजी किंवा आजोबा म्हणायची कसा आहे पेशंट, मी म्हणायचं की प्रयत्न चालू आहेत माझे. ते कोण ते पण मला माहीत नाही, मी कोण माहीत नाही,
त्यांना. आणि हे पेशंट कोण आहे ते कोणालाच माहीत नाही. आम्ही 1 किलोमीटर अंतर गेल्यावर आम्हाला ती ॲम्ब्युलन्स दिसली. ॲम्ब्युलन्स दिसल्यावर त्यांना म्हटलं की ॲम्ब्युलन्स दिसते तिकडे गाडी घ्या. तिकडे गाडी घेताना तिथं म्हणजे हा अनुभव मी सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं एक यायचं कॉलम असायचं पुरवणीमध्ये. त्या मुक्तपीठमध्ये मी हे दिलं होतं आणि तिने तसं छापलं होतं बरं काय. या आषाढी वारीचं हे बघूनच छापलं होतं. तर ती गेल्याबरोबर तिथं एक प्रोबेशन पिरियडवर आलेली एक IPSची अधिकारी होती. कारण त्यांना वारीचं नियोजन कसं करायचं असं एक ट्रेनिंग असते. IPS जरी अधिकारी असले तरी त्यांना ट्रेनिंग असते की ही योजना कशी करायची, त्यात काय काय आपला रोल असते, काय काय झालं तर कसं करायचं. तर तिनं लगेच सांगितलं डोंट स्टे हिअर, गो अवे. तुम्ही बाहेर आलो. मी म्हटलं मॅडम देर इज अ पेशंट इनसाइड अँड वी हॅव गॉट ॲम्ब्युलन्स. सो असं म्हटलं काय झाले. तर म्हटलं तिचं हृदय बंद पडले, मी CPR देतो. हो थांबा म्हटले. मग त्यांनी लगेच आता तुम्ही सांगितलं ना की पोलीस आपल्या मदतीसाठी असतात, फक्त आपला उद्देश त्यांना कळला पाहिजे. आणि आपण ते सांगायला घाबरतो म्हणून त्यात उतरत नाही. आपण जर पोलिसांना सांगितलं नाही की तुम्ही पण मदतीला या, मी मदत करायला लावली, तुम्ही या मदतीला, तुमची मदत पाहिजे आम्हाला, तर ते येतात. त्या IPSच्या अधिकारी बाई ज्या होत्या मॅडम, त्यांनी लगेच सासवडच्या पोलीस स्टेशनला सांगितलं. घाट संपला होता, तिथनं पुढं 6 किलोमीटर होतं सासवड. तिथं सगळे लोक हजर होते, पोलीस आले होते, पंचनामा करणारी लोक होती सगळी. आणि आम्ही पोचलो. तिथलं वैद्यकीय अधिकारी कोण होते ते सगळे आले होते. मग मला म्हटले की काय, तर म्हटलं ह्यांना असं झालं होतं. कोण माहीत नाही म्हटलं. माझं नाव सांगितलं तर काय अननोन पेशंट म्हणजे बेवारस पुरुष डॉक्टर किरण बिंगाडे कोल्हापूर यांनी घेऊन आलेले आहे, असा पंचनामा झाला. सगळं मी उभारत होतो. दरम्यानच्या काळात बघा बरं का, का सांगतोय गोष्ट, त्यावेळेला त्याच ठिकाणी मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की कोण जर ह्याच्या ओळखीचं भेटलं तर मला फोन कर. माझ्याजवळ फोन होता, त्याचा फोन आला की कोणतरी एक टिळक म्हणून आहेत, ते तिथं पोचतील तुला भेटतील. मग ते आले बरं का. छान एकदम पांढरा स्वच्छ धोतर, झब्बा पांढरा, बुक्का लावलेला, माळ घातलेली गळ्यात, एकदम गोरा चकचकीत माणूस. मी आपलं म्हटलं नमस्कार साहेब, माहितीचे आहेत का तुम्हाला. तर म्हटले नाही आमच्याबरोबरच होते. काय झाले ना, तर म्हटलं सगळे प्रयत्न झालेत पण यश आलेलं नाही म्हटलं. मग मी आपलं सहज विचारलं बरं का. तिथं पंचनामा करायला पोलीस बसले होते, मी आणि ते बोलत होतो. त्यांची बॉडी मॉर्चरीमध्ये नेली होती. तर मी आपलं सहज म्हटलं सर तुमचं हे कसं म्हणजे व्यवसाय कसा, तुम्ही काय करता. तर ते म्हणले मी सेंट्रल एक्साईजमध्ये कमिशनर आहे. म्हणजे इतक्या उच्च पदस्थ माणसं सुद्धा भेटतात. कमिशनर आहे म्हटल्यावर पोलीस उभे राहिले आणि त्यांनी सॅल्यूट केलं. त्यांनी म्हटले नको, तुमचं काम चालू दे, मी त्यांच्या लोकांना सांगतो आणि पुढचं काम आपलं चालू राहू दे. त्या MLCचा कॉल मला अजिबात आलेला नाही कधी. आता त्याला किती वर्ष झाली माहिती आहे का, 2005ची गोष्ट आहे, म्हणजे 20 वर्ष होऊन गेली, 21वं वर्ष आता. नाहीतर मला कॉल आला असता ना कोर्टाचा, काय केलं, तुमचं काय म्हणणं आहे, हे आहे ते आहे, काहीच नाही. त्यामुळे आपला उद्देश जर पोलिसांना सांगितला ना तर पोलीस अडवत नाही, पोलीस आपल्याला मदत करतात. पोलिसांच्याबद्दल आपली एक फार मोठी गैरसमज आहे बरं काय, की त्यांचा दरारा आणि ते कशाला भानगडीत पडायचं, राहू दे तिकडं, म्हणजे परीक्षेला बसायचं नाही थोडक्यात, मग नापासच होणार. तर त्यांचा आपल्याला विरोध होतो हे माहीत असते, फक्त आपला उद्देश समजला पाहिजे की साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही पण मदत करा आम्हाला, जरा आम्ही दमलोय, तुम्ही मदत करा. मग त्यांना कळतं की अरे काहीतरी आहे, खरंच आहे. त्यामुळं मदत मिळत नाही. पोलिसांची आपल्या मनात एक भीती असते की नाही, ती भीती आपणच काढली पाहिजे. आणि ही गोष्ट मी विश्वास नांगरे पाटील सरांना सांगितलं होतं बरं का, एकदा भेट झाली होती. तर ते म्हणतात अहो माणसं आपली अशीच आहेत. तर ह्या अशा गोष्टी आहेत बरं का. आणि कोणाला काही शंका असली तर विचारा. येस, हे तुम्ही विचारलं ना की पोलिसांचा वगैरे, जर ऍक्सिडेंटच्या ह्याच्यासाठी मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची PM राहत स्कीम म्हणून आहे. तर जर तुम्ही मदत केली आणि त्या व्यक्तीला जर घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये वगैरे,
तर राहत वीर म्हणून तुम्हाला कॅश बेनिफिट मिळतो. जर सगळं जेन्युइन वगैरे असेल तर ती पण कमिटी वगैरे बसून ते व्हेरीफाय करतात. आणि आपण इंडियामध्ये राहतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर कुठल्या गोष्टीचे लोक काय यूज आणि कसा मिसयूज करतील वगैरे म्हणून ते छाननी झाल्यानंतरच मिळेल वगैरे. जर तुम्ही जेन्युइनली वगैरे सगळं खरंच ऍक्सिडेंट असेल, खरंच जर त्या व्हिक्टिमला जर हेल्प केली असेल आणि आणलं गेलं असेल वगैरे, आणि त्या लॉमध्ये सगळी प्रोव्हिजन पण आहे तुम्हाला जास्त त्रास न देता वगैरे, पण माहिती तुमच्या समोर काय झालंय तो घटनाक्रम तर सांगणं तुम्हाला क्रम राहते, कारण की तुम्हीच एक विटनेस असता त्या गोष्टीचे वगैरे तिथं आणण्यापर्यंत वगैरे. पोलीस तेवढी तरी इन्फॉर्मेशन घेणं, पण ते सोडून वगैरे जास्त त्रास न देणं, ज्यांनी आणलाय व्हिक्टिमला घटनाक्रम स्थळापासून हॉस्पिटलपर्यंत वगैरे, तर त्याची स्कीम आहे. तुम्ही डिटेलमध्ये वगैरे बघू शकता वगैरे, माहिती घेऊ शकताय. तर तुम्हाला कॅश बेनिफिट पण आहे ज्यांनी मदत केली आहे, आणलेलं आहे व्हिक्टिमला हॉस्पिटलपर्यंत वगैरे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये वगैरे. आपला जर इंटेन्शन चांगलं असेल मदतीचं वगैरे, तर प्रत्येक असा जर व्हिक्टिम असेल तर मदत करणं आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. कुणाला काही शंका वगैरे असेल तर विचारू शकता. आणि आता मी जे केलं छातीवरती दाब देण्याचं वगैरे, तर तुम्ही स्वतः प्रत्येकानं येऊन करणं अपेक्षित आहे. कारण की आत्ता जर नाही केलं वगैरे तर डायरेक्टली जेव्हा तुम्ही घटनास्थळी असाल तर आपलं डेअरिंग किंवा आपलं त्यावेळेला वगैरे हे स्किल आहे वगैरे, जोपर्यंत तुम्ही करत नाही प्रत्यक्षात वगैरे, हे तर डमी आहे वगैरे, तर जोपर्यंत तुम्ही करत नाही तर प्रत्यक्षात एखाद्या माणसावरती वगैरे करण्याचं धाडस वगैरे आपलं वगैरे मनोबल वगैरे तेवढं उंचावत नाही. तर आता प्लीज करा आणि त्यावेळेला खरंच इनॅक्ट करा त्यावेळेला. काही लोकांना त्यावेळी कसं काही लोकांना फिट आलेले असते, तो अटॅक आहे का फिट आहे कसं बघायचं, कारण ते फिट आल्या पडलेले असतात, त्यावेळी त्याला कसं उपचार करायचे. आता ह्याचं उत्तर तुमच्यातलंच कुणीतरी देऊ शकतं. आम्ही सांगितलं तुम्हाला की हृदय बंद पडल्यानंतरचं कसं डायग्नोज करायचं. पहिलं जेव्हा रिस्पॉन्ड करायचं, ठीक आहे, फिट्स आलेला व्यक्ती रिस्पॉन्ड नाही करणार. दुसरी गोष्ट काय सांगितली आपण, श्वास घ्यायचा वगैरे. तर फिट्स आलेला फक्त मेंदूला हे झाले असतो आणि तो फिट्स आल्यानंतर थोडा 5 मिनिट असेल 10 मिनिट असेल किती तीव्रतेचं त्याला फिट्स आलेली आहे, त्याच्यानंतर तो बेशुद्ध पडेल वगैरे, काही तुम्हाला रिस्पॉन्ड नाही करणार छातीवरती गेल्यानं. पण त्याचा श्वास बंद पडेल का सांगा बरं. फिट्स आलेल्या व्यक्तीचा श्वास नक्कीच नाही बंद पडणार. जर त्याला काहीतरी झालंय फिट्स येऊन वगैरे, त्याला स्ट्रोक झाला असेल किंवा हिमरेज झाला असेल वगैरे, तर त्या कारणामध्ये वगैरे ठीक आहे, आणि तो पण अल्टिमेटली त्याचं हृदय बंद पडणार आहे त्यावेळेला ठीक आहे. पण नुसता फिट्स आलाय एखाद्या ज्याला फिट्स येण्याची लक्षणं वगैरे असतात, तर त्याचा श्वास वगैरे किंवा त्याचा पल्स वगैरे असते ती बंद नाही पडणार. फक्त हृदय बंद पडलेल्या माणसामध्ये ज्याला कार्डियाक अरेस्ट आलेला आहे, ह्याच पेशंटचा पल्स बंद झालेली असते आणि श्वास बंद झालेला असतो, आणि तो रिस्पॉन्ड तर करणार नाही. अजून काही शंका, म्हणजे अजून काही तुम्हाला कळलं नाही वगैरे असं काही. फिट्स आलेल्या व्यक्तीचा श्वास बंद पडत नाही किंवा त्याचा हृदयाचे ठोके बंद पडत नाही, गरज नाही. श्वास बंद झालाय का, त्याचा पल्स बंद झाली आहे का, नाही झालेली आहे, त्याचा फक्त शुद्ध हरपलेली आहे, तेवढंच झालेली आहे गोष्ट. आता मगाशी आपण जी चर्चा करत होतो की नाही, त्यात ह्या मॅडमनी सांगितलं की पेशंट शुद्धीवर आला येईपर्यंत आपण छाती दाबायचं काम चालू ठेवायचं. आता शुद्धीवर आला आणि ॲम्ब्युलन्स आलेली नाही, मग काय करायचं त्या पेशंटला. पेशंट शुद्धीवर आलाय पण अजून ॲम्ब्युलन्स आलेली नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था अजून झालेली नाही, मग काय करायचं तोपर्यंत. एका बाजूला शांतपणे बसवायचं. ओके, आणि येस आणि पाणी द्यायचं आणि करेक्ट हे बरोबर आहे. पण बसवून ठेवायचं का, पाणी पाजायचं का. हा, कोण बोललं. व्हेरी गुड, लक्षात आलं. आता ते काय करायचं, पेशंट ज्या वेळेला जागा होतो की नाही, छाती दाबल्यानंतर पेशंट जागा झाला तर त्याला
रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवायचं. रिकव्हरी पोझिशन म्हणतात त्याला. आता कुणीतरी एक व्हॉलंटियर या, कशी रिकव्हरी पोझिशन असते ते दाखवतो. काही करणार नाही, फक्त कसं करायचं असते ते दाखवायसाठी कुणीतरी एक व्हॉलंटियर या. झोपा. आता हे पेशंट बरं का, मगाशी आपण जसं केलं तसं छातीवर दाब देऊन तो जागा झालाय तर त्याला कशी रिकव्हरी पोझिशन द्यायची माहिती आहे का? त्याला डाव्या कुशीवर झोपवायचं. डाव्या कुशीवर झोपा. येस, झोपा. डाव्या कुशीवर झोपला. आता उजवा हात आहे ना, तो मानेखाली घाला असा. एक्सटेन्शन. डोकं तिरकं करा असं पाठीमागं. आणि हा पाय आहे ना, हा पाय पुढे घ्या. ही रिकव्हरी पोझिशन. लक्षात आलं? आता रिकव्हरी पोझिशन मध्ये असं का ठेवायचं? रिकव्हरी पोझिशन मध्ये हा काय होतं की ज्या वेळेला आपण त्यांचं डोकं तिरकं ठेवलेलं असतं की नाही असं, त्यावेळेला श्वसनाचा मार्ग असतो ना, तो जरा खुला राहतो. कारण बेशुद्ध पडलेला पेशंट असतो ना, ती जीभ घशात पडलेली असते. त्यामुळे श्वास घ्यायला जो मार्ग आहे नाकातनं आणि तोंडातनं हवा जी आत जाते ती घशातनं पुढं फुफ्फुसात जायसाठी श्वास नलिकेतनं आत जाते. तर ती घशात अडकायची शक्यता असते ती जीभ. असं केलं आणि डोकं जरासं तिरकं केलं ना की ती जीभ पुढे येते किंवा एका बाजूला पडते. आता डाव्या बाजूला पडली, समजा चुकून हे ना उलटी केली तर ती उलटी तोंडात राहत नाही, ती बाजूला येते. म्हणजे श्वसनाचा मार्ग खुला राहतो आणि त्याला श्वास घ्यायला अडचण येत नाही. श्वास चालू झालेला आहे ना, मग आता श्वास ऑक्सिजन तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि त्यावेळेला ते जर असे झाले तोपर्यंत असं ठेवायचं. समजा परत ते श्वास बंद पडला, परत करायचं. चलो सचिन, सरळ झोपा. येस, परत सुरू. लक्षात आलं? ही रिकव्हरी पोझिशन. त्याला पाणी पाजवायचं, उठवून बसवायचं. उठवून बसवलं तर त्याचं हृदय अजून कमकुवतच असते ना. त्याला उठवून बसवलं तर ते इथपर्यंत असं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पंप करायला पाहिजे ना, नाही तर परत बेशुद्ध होणार, मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही तर. म्हणून त्याला आडवाच ठेवायचं या कुशीवर. आणि समजा परत बंद पडला असं वाटलं तर परत सुरू करायचं 108 नंबरची ॲम्ब्युलन्स येईपर्यंत. ही रिकव्हरी पोझिशन खूप महत्वाची आहे बरं का त्यावेळेला. चलो सचिन, बेस्ट. कितीतरी असे उदाहरण भेटले की दवाखान्यात न्यायला उशीर झाला, वारलेले पेशंट चालू पाहिजे. एखाद्या पेशंटला जर हार्ट अटॅक असेल आणि ती प्रोसेस केल्या तरी किती मिनिटापर्यंत दवाखान्यात न्यावं, असं काही टायमिंग, काय कालावधी आहे का? जेवढं लवकरात लवकर पोचेल की नाही तेवढं पुढचे उपचार सुरू होतात. जेवढा वेळ होईल तेवढं सगळंच पुढे होत जाते. म्हणून पेशंट जागा झाल्यानंतर त्याला सोडून जायचं नाही, रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवायचं. ॲम्ब्युलन्सची वाट बघायची, ॲम्ब्युलन्समध्ये घालायचा. आपलं काम झालं. आता ते पुढचं ते नर्सिंग स्टाफ आणि ते डॉक्टर तिथले असतील ते त्याला काय उपचार लागतील ते करत नेतात. आता पुढचा एक प्रश्न येतो बरं का, कोणाच्या डोक्यात आलाय का विचार बघा. समजा छाती दाबायचं काम सुरू आहे, ॲम्ब्युलन्स आल्या, श्वास घेत नाही आहे, ॲम्ब्युलन्समध्ये त्याला नेला, अजून सुद्धा श्वास घेत नाही. प्रवास चालू झाला आता. समजा कुठं वाघवेळात नाही इथपर्यंत आणायचं आहे त्याला CPR पर्यंत, साधारण 10-20 मिनिटं तरी लागतील आणि अजून श्वास घेत नाही, पेशंट बेशुद्धच आहे. तर
मगाशी सांगितलं तसं जोपर्यंत पेशंट बेशुद्ध शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हृदय दाबायचं काम प्रभावीपणे आणि सातत्यानं सुरूच ठेवायचं. ॲम्ब्युलन्समध्ये जरी तो बेशुद्ध असला तर ते ॲम्ब्युलन्समध्ये पण दाबत ठेवायचंच. एकदा ते तिथं डॉक्टरांच्याकडे आला, कॅज्युलिटीला आला की परत त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देता येतो. ICU मध्ये नेला की नंतर तिथे डॉक्टर येतील, बघतील आणि काय करतील, डेट डिक्लेअर करतील. समजा जर त्याला खरंच मृत्यू झाला असेल तर ते डेट डिक्लेअर करतील. पण तोपर्यंत आपले प्रयत्न सोडायचे नाही. जेवढं जमेल तेवढं पेपर घेऊन काढायचं. ते बरोबर आहे का नाही ते तपासणीत कळेल काहीतरी ते मार्क द्यायचं की काय ते. पण आपण जर मधीच थांबवलं तर शक्यता फार कमी असते. त्यामुळं जेवढं लवकरात लवकर जाईल तेवढं बरं. शक्यता खूप चांगली असते. आणि मगाशी मी म्हटलं ना ॲगोनी रेस्पिरेशन असताना केलं शेवटचा श्वास, त्यावेळेला हे परत सुरू झालं तर जगायची शक्यता चांगली असते खूप. इथं वसगड्यात एक पेशंट वाचला होता बरं का. गणेश जयंती होती आणि ते मोठा पूजा बिजा झालेली आणि संध्याकाळचा प्रसाद होता आणि ते मांडव घातल्यामुळे संध्याकाळी ते अंधार व्हायला लागला त्या मांडवात. मग लाईट तयार करायसाठी त्यांनी ते वरनं एक वायर फेकायला चालू केलं त्या मांडवावरनं आणि एक टोक हातात होता आणि ती वरनं टाकल्याबरोबर ती समोर मोठी इलेक्ट्रिसिटीची लाईन जात होती त्याच्यावर पडलं आणि ते हातात शॉक बसलं. हातात शॉक बसल्यावर वसगडे गावात एकदम अंधार, सगळीच लाईट गेली. मग काय कळलं ना असं कसं काय झालं आणि तो पडला खाली. तर इथं किरण दोशींच्या इथं एक बाबू वाडकर म्हणून एक पेशंट हे आहे बरं का, होटी असिस्टंट. त्याला तो जवळच होता. त्याने ते बघितलं आणि त्याला पहिल्यांदा छाती दाबायला चालू केली आणि तिथं ती ओमनी गाडी असते की नाही, आता ॲम्ब्युलन्स असतात बघा छोट्या, तसली होती. त्यात त्याने घातला आणि मला फोन केला की असं असं झालं आणि काय करू. म्हटलं आता तू निघालायस ना, ते छाती दाब. रविवार होता बरं का आणि मी पन्हाळ्याला फिरायला गेलो. संध्याकाळी 7ची वेळ होती. त्याला म्हटलं मी काय करणार आता, तुला फोनवरून एवढं सांगू शकतो, छाती दाबायचं काम बंद करू नको. तोपर्यंत तो तिथनं सरळ आला आणि कावळा नाक्याच्या इथनं गेला पल्स हॉस्पिटलमध्ये. पल्स हॉस्पिटलमध्ये त्याला सगळी ट्रीटमेंट मिळाली. त्याचं हे बोट काढावं लागलं, सगळीकडे भाजलं होतं, इकडं सगळीकडं. टकटकीत बरा होऊन गेला. त्यावेळी तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला होता. आता MIDC मध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून काम करतो. त्याचं लग्न पण झालं. तो कधीतरी गणेश जयंतीच्या दिवशी मला त्या गणपतीच्या फोटोजवळ जातो ते मंदिरात आणि फोटो काढून पाठवून देतो, सर बोट गेलंय पण अजून जिवंत आहे. तरी अशा घटना असतात. फक्त ह्या कशा आहेत माहिती आहे का, की ह्याच्यापासून आपण आता सगळ्यात महत्त्वाचा संदेश देतो बरं का, की आता आपण जे ऐकलंय ना ते आपल्या घरातल्या सगळ्यांना सांगा आज रात्री जेवण करताना की असं असं असतंय, असं असं असतंय, असं असं करायचं आणि सगळ्यांना माहिती होऊ दे. कारण आम्ही तुम्हाला पोचलो, तुम्ही तुमच्या घरातल्यांना सांगा, मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, महिला मंडळामध्ये सांगा, बचत गटात सांगा, कुठली संघटना असेल तरुण मंडळात सांगा. सगळ्यांना सांगत जेवढा हा प्रचार जास्त होईल तेवढं जनजागृती होईल आणि मग आपल्यालाच बरं वाटतं की अरे मी सांगितलं आणि हे कुणीतरी काहीतरी केलं आणि पेशंट बरा झाला. काय माहिती का ताई, जो जीव जन्माला आलाय त्याच्या सगळ्या जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू. मग तो पंतप्रधान असू दे, नाहीतर हमाल असू दे, नाहीतर कोण पण असू दे, सगळेजण जाणारच आहेत. फक्त आपण कधीतरी मदत करायला उपयोगी पडलो तर एक समाधान असते आणि अशा वेळेला करायला काय बिघडतं. आपण जे बघितलं ना आता, तर मी सुरुवातीला पण सांगत होतो की जे हृदय बंद पडण्याचे कारण रिव्हर्सिबल म्हणून एक असतात आणि इरिव्हर्सिबल म्हणून असतात. तर इरिव्हर्सिबल कारण म्हणजे जे ऑलरेडी ICU मध्ये आहेत किंवा आपण कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा काय परत येण्याचे चान्सेस नसतातच, तर त्यांच्यामध्ये काही करू शकत नाही. पण 90% पेशंटमध्ये जे आपण स्वतः आपल्या समोर जे बेशुद्ध पडले किंवा ज्यांचा आपल्या समोर हृदय बंद पडलेले, तर 90% लोकांमध्ये वगैरे
आपण पूर्ववत करू शकतो. तर त्या पेशंटमध्ये तुम्ही विचारलं की किती चान्सेस वगैरे असतात, तर आपल्या समोर झाले तर जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल, 1 मिनिटाचा डिले 10% चान्सेस, 2 मिनिटं गेले 20% कमी झाले, 3 मिनिटं गेले 30%, असं 1 मिनिटाचं 10% वगैरे जेवढा फास्ट तुम्ही सुरू कराल बघितल्या वगैरे. ठीक आहे. आता तुमच्या म्हणजे अगोदरच झालेलं आहे आणि तुम्ही तिथनं पास आउट झाला आणि तसं दिसलेलं वगैरे, तर तुमचं करणं तर कामच आहे, म्हणजे आपण करणं तर कामच आहे. जेवढं आपण करू आणि हॉस्पिटलमध्ये नेऊ आणि जे काय व्हायचं ते शेवटी त्या पेशंट बरोबर तिथे आपल्या हातात म्हणजे ते तिथं होईल वगैरे. आणि आणखीन एक गोष्ट वगैरे, हे आता बघितलेलं आहे, टाइम किती आहे वगैरे माहिती नाही, तुम्ही सगळे कराल वगैरे कराल. तर ह्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ अमेरिकन हार्ट असोसिएशन किंवा इंडियन रिसर्सिटेशन काउन्सिल, अमेरिकन हार्ट असोसिएशन AHA किंवा इंडियन रिसर्सिटेशन काउन्सिल IRC, तर ह्यांचे व्हिडिओज आहेत युट्यूबवरती, इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये वगैरे आहेत. तर आणखी सायंटिफिकरित्या वगैरे तुम्ही, हे जरी नसेल तुमच्या घरी तर उशी असते तुमच्या घरामध्ये वगैरे, तर तुम्ही स्वतः आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना ज्यांना वगैरे यंग तर पब्लिक वगैरे जे असतात आपल्यापेक्षा वगैरे किंवा म्हणजे वयस्कर व्यक्तींपेक्षा वगैरे यंग पेशंट्स लोक असतात ना व्हॉलेंटियर्स, ते जास्तरित्या हे करू शकतात वगैरे. तर सगळ्यांना मेसेज स्प्रेड करा, जसं सरांनी सांगितलं घरी गेल्यावरती वगैरे. युट्यूबवरती फ्री व्हिडिओज आहेत वगैरे, तर बघा. जे बाकीचं सगळं स्क्रोल करण्यापेक्षा वगैरे तर हे म्हणजे दुसऱ्याचा जीव वाचवू शकतात. तर हे व्हिडिओ जरूर बघा आणि सगळ्यांना सांगा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो बरं का, आता तो सचिन जो वाचला की नाही 9 नोव्हेंबर 2013, त्याची पहिली बातमी तरुण भारतमध्ये छापून आली होती बरं का. ते साठे सर होते. साठे सरांची अशीच ओळख झाली होती. त्यांना बोलता बोललो, आम्ही इथं एक कार्यक्रम करत होतो शाहू स्मारकमध्ये, आणि त्यांना बोलता इथं पुरेकर का गाडेकर काय तर नाव वाटलं, हां ते पण होते. तर त्यांनी सांगितलं एवढं मोठी घटना घडली आणि मग आम्हाला जरा ब्रीफमध्ये सांगायची, आणि सांगितली आणि आली की छापून. आल्यावर आम्ही बापरे म्हणलं एवढं चांगले काम झाले. तर वर्तमानपत्र ही खूप चांगली प्रसिद्धी माध्यम आहेत. बऱ्याचशाच वाईट गोष्टी असतात, पण चांगल्या गोष्टी सुद्धा प्रामुख्यानं आपण बघत असतो की कसं असतंय ते. त्यामुळं आम्हाला सगळ्यात छान वाटलं की एक चांगलं माध्यम आम्हाला मिळालं आणि प्रसार वाढायला लागला. धन्यवाद. कुणाला काही शंका असली तर माझ्या फोनवर कधीही फोन करा, सांगतो. माझा नंबर आहे 98-222 98-222 फक्त मी भूल देत असताना जर कोणाचा फोन आला तर मी फोन नंतर करीन बरं का, किंवा जर ड्रायव्हिंग करत असेल तर मी फोन उचलत नाही. त्यामुळं समजून घ्या की फोन उचलला नाही म्हणजे हे काहीतरी कामात आहे, पण नक्की फोन करतो नंतर. नंबर परत सांगा. 98-222 98-653. जीवन संजीवनी या डॉक्टरांच्या कडून हे समजलेलं होतं आम्हाला की अशा पद्धतीने एखाद्याचा जीव अडचणीच्या काळात किंवा आणीबाणीच्या काळात वाचवता येतो. या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कधीही यायची तयारी दाखवली. मी असं बघितलं की काही जण आज करूया उद्या करूया असं नाही, त्यांनी असं सांगितलं की तुमची वेळ सांगा आम्ही येतो. आणि त्यानुसार डॉक्टर कामत सर आणि भिंगाडे सर इथं आले आणि त्यांनी अतिशय चांगली म्हणजे प्रॅक्टिकलसह त्यांनी सर्वांना माहिती दिली. जितक्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढ्या भाषेत त्यांनी सांगितलं. नक्कीच आम्ही सगळे कर्मचारी जेवढं आता आम्हाला यातून मिळालेलं ज्ञान त्याचं पुढं हे ज्ञान पसरवत जाऊ. धन्यवाद. एक सर तरुण भारतकडनं त्यांना एक छोटी तुम्ही एक द्या कामत सरांना तुम्ही